खेड तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली लढणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार निवडीच्या हालचालींना गती। ठाकरे गटाकडे सर्वाधिक इच्छुकांचा भरणा। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच आमदार बाबाजी काळे यांनी दाखवली चुणूक। माजी आमदार दिलीप मोहिते यांचे शिलेदार फोडले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह अन्य राजकीय पक्षांनाही आमदार बाबाजी काळे यांनी दिला धक्का। मात्र विधानसभेला साथ देणाऱ्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील बहुतेक इच्छुकांच्या हाती मशाल देत आमदार काळे बळ देणार। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग। वरळी येथील पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या जनसंपर्क कार्यालयात बुधवारी रात्री खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या झाल्या सुपरफास्ट मुलाखती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाचे इच्छुक मशालीच्या रांगेत। शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेच्या वाडा, रेटवडी, पिंपळगाव तर्फे खेड, पाईट, नाणेकरवाडी आणि कुरळी गटात आयात उमेदवारांना संधी देण्याच्या हालचाली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, संदीप सोमवंशी, संचालक हनुमंत कड, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनगरे आणि जीवन खराबी हे मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। शिवसेना ठाकरे गट 18 जानेवारी पर्यंत उमेदवार यादी जाहीर करणार। वरिष्ठ पातळीवर गतिमान हालचाली। आमदार बाबाजी काळे यांची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शुक्रवार 16 जानेवारी पासून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र प्राप्त आणि स्वीकारले जाणार। निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांची माहिती। राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यालगतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात सार्वजनिक सुट्टी वगळून नामनिर्देशन पत्र प्राप्त आणि स्वीकारले जातील। निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याचे अनिल दौंडे यांनी केले आवाहन। वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आठवड्याभरातच आणखीन एक बिबट जेरबंद। 5 ते 6 वर्षांची पूर्ण वाढ झालेला मादी बिबट असल्याची वनरक्षक शीतल शिंदे यांची माहिती। पिंपरी बुद्रुक गावातील हुंडारे शिवारात गुरुवारी अश्विनी विकास हुंडारे यांच्या घराजवळ असलेल्या ओढ्यालगतच्या जाळीत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकला। पिंपरी बुद्रुक परिसरात आणखीन एक नर आणि त्याचे एक पिल्लू असे 2 बिबट असल्याचे वन विभागाच्या पाहणीतून उघड। घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, माजी सरपंच विकास ठाकूर यांनी केले आवाहन। कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा कला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा सप्टेंबर 2025 चा निकाल नुकताच जाहीर। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या संस्कृती बाजीराव नवले हिने इंटरमिजिएट परीक्षेत राज्यात 15वा क्रमांक पटकावला। महाराष्ट्रातून 3,14,666 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा। संस्कृती हिला कला शिक्षक वंजारी दत्तात्रय मारुती यांनी केलं होतं मार्गदर्शन। आळंदी ग्रामीण रुग्णालयात महिला वॉर्डमध्ये पेशंटच्या नातेवाईकांच्या मोबाईलची चोरी। मोबाईल चोरट्याला पोलिसांनी पकडले। मोबाईल चोर हनुमान सीताराम बागुल वय 40 राहणार कोकण धर्मशाळा आळंदी, मूळ राहणार लातूर याला आळंदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 14 जानेवारी रोजी पहाटे 3 ते सकाळी 8च्या सुमारास घडला चोरीचा प्रकार। योगेश सुभाष जाधव वय 25 राहणार म्हाळुंगे रोड बानेर यांची पोलिसात फिर्याद।